नवीन वर्ष, नवी सुरुवात म्हणून आज सकाळी पहाटे 4 वाजता उठून मी सगळी कामं आवरून घेतली. सडा रांगोळी करून घेतलं, वर आले, देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा म्हणजे सगळ्यात आधी उंबरठा पूजन, कारण की आज आपला गुरुवार होता म्हणून आधी उंबरठा पूजन करून घेतलं. संदीप आणि स्मितला मी काय एवढ्या लवकर उठवलं नव्हतं, कारण की खूप थंडी आहे. आधी स्मितला खोकला येतोय, संदीपही आजारी होते, म्हणून मी माझी सगळी कामं उरकून घेतली ते उठेपर्यंत. आज चक्क माझी देवपूजा ही 7 वाजता झालेली होती. मलाच आश्चर्य वाटत होतं की आज दिवस खरंच कुठं उगवला आहे त्याचा. मग काय देवपूजा केली आणि स्वामींना म्हणलं हे नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं, आणि नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारी झाली म्हणजे अशक्य असं काहीच नाही. यावर्षी सगळं शक्य करून आपण दाखवायचे ते स्वामींना. मग काय पटकन टिफिनची तयारी केली स्मितची. तोपर्यंत स्मित थोडी उठली होती, त्याला थोडं एंटरटेन केलं. मग त्याला पटकन ब्रश वगैरे करायला पाठवलं, लाडीगुडी लावून. त्याला पाठवून मी पटकन चपाती वगैरे करायला घेतल्या, कारण मावशी सकाळी येणार नव्हत्या, तर संध्याकाळून येणार होत्या. मग पटपट स्वयंपाक करून घेतला, त्याच्या टिफिन करून घेतला, त्याला खाऊ वगैरे घातलं संदीपनी. मग काय देवाचं ब्लेसिंग्स घेऊन तो पण स्कूलला निघाला. आज त्याला सोडायची टर्न माझी होती, कारण की संदीपला ऑफिसचं काही काम होतं म्हणून मी त्याला सोडायला गेले होते. घरी आले, म्हणलं नवऱ्यासोबत बसून चहा प्यावं, तर नवरा माझा फोनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारण्यात बिझी. मग काय चहा पिले, त्यांना वाटं लावलं आणि मी माझी कामं करायला घेतली. सगळी कामं आवरली आणि भूक लागली म्हणून थोडे फ्रूट्स खाऊन घेतले. फ्रूट्स खाऊन झाले की नंतर मग स्मितुडी आली आमची. मग तो आलेच, त्याला काहीतरी खायचं होतं चटपटीत, म्हणून त्याच्यासाठी हे ग्रीन पीस असे तेल मीठ लावून भाजले, छान परतून घेतले आणि ते त्याला खायला दिले. आणि आज रील स्क्रोल करताना मला हा एक व्हिडिओ दिसला, मग म्हणलं चला स्मितला पण लावून देऊ, बघू त्याला एन्जॉय करतोय का ते. आणि यार खरंच त्याने इतकं छान एन्जॉय केलं, त्याची व्यायामही झाला आणि त्यानं खूप छान एन्जॉय करत होता. मी माझ्यासाठी कॉफी केली होती. ह्याचं बघताय ना, मस्त एन्जॉय चालू होतं. चला तर उद्या मला बाहेर जायचे, त्याचीच तयारी करायची. कुठे जायचे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा.